नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या गुरांचा हा बंदिस्त गोठा. म्हणजे मुक्त गोठ्यात तर गाया असतात. हे बघा, इथं आमच्या गाया असतात, पण ते आता मुक्त गोठ्यात आहे. आणि तुम्हाला आज मी आमच्या म्हशी दाखवणार आहे बरं का. इथं बाहेर एक गोठा आहे, पाहू शकता तुम्ही. बाहेर एक गोठा आणि इकडं कुटी मशीन ही दुसऱ्या गोठ्यात आहे सेपरेट, पाहू शकता तुम्ही. हे बघा. आणि हा गोठासुद्धा भरपूर आहे बरं का इकडं, कारण की खूप म्हणजे असं सामान वगैरे आहे. त्याच्यामुळे इथं कुटी मशीन आणि फक्त असं आपलं बिनकामाचं सामान, म्हणजे कामाचंच आहे, पण इथं जागा नसते. बाहेर ठेवण्यापेक्षा आम्ही इथं आतमध्ये ठेवतो पाईप वगैरे बांधून. आणि हे बघा, आता हा तुम्हाला मी बाहेरचा गोठा तर दाखवला आहे मित्रांनो. हा माझा ह्या माझ्या चॅनलचं नाव आहे आमचा गोठा. मग ह्यो माझा चॅनल आहे, नक्की तुम्ही पाहत जा. आणि ह्या पहा आमच्या म्हशी. आरती, हे बघा, ही तिकडे तोंड करून आहे ना, ही आरती आहे. आणि जरा खूपच खवचट आहे बरं का, दुसऱ्यांना ढोसणारी. आणि आत्ता माझ्याकडं बघती ना ती थोडीशी, तिचं नाव देवकी आहे. देवकी ही गरीब आहे, अत्यंत गरीब. आणि हे बघा, लगेच मागं फिरून बघतात आता मी आले ना. पण आरती एवढी रगील आहे, ती काय बघणार नाही. बघा, तिचं तोंड तिच्याकच लय आगावी ती. देवकी मात्र गुणी आहे. आणि ही आमच्या देवकीची लेक आहे बरं का. ही अजून म्हणायचं ना, हिलासुद्धा यंदा लावून टाकायची, गाभण नाही आहे, ती पारडीच आहे. तिचं नाव आहे मुन्नी. आणि ही आमची गंगी बी आरतीची लेक आहे आणि खूपच शानी आहे, पण आरतीसारखी नाही आगाव एवढी. ही आमची गंगी आणि खूप गुणी आहे. आणि तिकडं आमचा बघा काळू आहे. हा काळू खूप हुशार आहे बरं का. माणूस आलं की लगेच पटकन येणार, ऊ करणार. आणि त्याचे ते फनाळे दातसुद्धा दिसणार बघा, तुम्हाला बी दिसत असेल मित्रांनो. मग हा माझा एकदम छोटासा व्हिडिओ आहे. आणि तुम्ही माझा असं गुरांचा व्हिडिओ पाहत जा. आणि तुम्हाला कसा वाटतो तेही मला सांगा. काळू, मी तुला सोडणार नाही बाळा. आत्ता सकाळीच सोडलं होतं, आत्ता सोडणार नाही आहे. तू माझ्याकडं बघू नको. काळू आमचा खूप हुशार आणि खूप गुलाम. पहा, तो माझ्याकडंच बघतोय. आणि ही गंगी बी खूप हुशार आहे, खूप म्हणजे खूप. आणि शिंग तिच्या आईसारखीच आहे, सेम तिच्या आईसारखी चेहरा, शिंग. आणि ह्या दोघी मायलिक आहे का, यांची शिंग सेम आहेत बरं का, अगदी जाग्यावर गोल वळालेले आकडी. हे बघा, तिच्या आईची बी शिंग पाहू शकता तुम्ही कशी आहेत, तिच्या आईची बी शिंग. आणि तिकडं आमच्या गंगीच्या आईची शिंग आणि गंगी सेम आहे. हे बघा, अगदी दोघींची शिंग सेम आहे ना आरती. आमची आरती आगाव आहे, पण सगळ्यांच्या लाडकी, सगळ्यांच्या लाडाची ती आरती. किती आगाव असली तर तिच्यावर मात्र भारी जीव. अगदीच गुणी आहेत त्या. मग मित्रांनो मला सांगा. आणि एवढी थंडी पडते, त्या थंडीमुळं आम्ही खिडक्यांना काय केलं आहे, हे बघा, अशा पद्धतीने अशी फाळखंड लावल्यात. आता सकाळी काढली होती, म्हणलं वाफ जाईन बाहेर, पुन्हा ती आपण अशी लावून घ्यायची की जनावरांना अजिबात म्हणजे असं गार वाजत नाही. 3 खिडक्यांना 3ही बाजूनी अशी फाळखंड आहे. मग ही मी अशा पद्धतीने इथं लावून घेणार आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा, लावायचं कारण एकच, म्हणजे आता वाफ गेलेली आहे आणि गोठा बी अगदी स्वच्छ धुवून झाला आहे. त्याच्यामुळे 3ही खिडक्यांची अशी फाळखंड ही लावून घ्यायची. आणि गोठा अगदी चकाचक धुवून काढलेला आहे, पाणी बी झालं आहे पिऊन, पण तरी बी ते घाण करतातच. आणि मग मित्रांनो नक्कीच सांगा शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आजचा छोटासा व्हिडिओ आहे, जास्त मोठा बी नाही आहे. आणि पाण्याची टपाडं त्यांना भरलेलीच असतात, पाहू शकता तुम्ही. आणि आपण ह्या गोट्यात येऊ ना, ह्या गोट्यात एक गाय असते, पण तिला आता थंडी वाजते ना, खूप गार वाजतं, त्याच्यामुळे तिला सकाळच्या पर्यंत. हे बघा, इथं आमची ही खिलारी गाई आहे.
तिच्या तर जवळ जायची काही कोणाची ताकद नाही आहे. तिला आता 10 वाजस्तवर इथंच ठेवणार. 10, 11, 12 वाजस्तवर चांगली थोडी तापली की मग सावलीला बांधायची आपल्याला. चला मग मित्रांनो, उद्या भेटूया आपण असाच एक छान व्हिडिओ घेऊन. आणि नक्कीच व्हिडिओ आवडला तर एक लाईक, एक कमेंट करा.